मुक्तिधाम सुरक्षा रक्षक न्यायाच्या प्रतीक्षेत। येवला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर 11 दिवसापासून आंदोलन चालू आहे, परंतु ते न्यायाच्या प्रतीक्षेत असून त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्याचे आंदोलनकर्ते सिद्धार्थ हिरे व पगारे प्रशासन व राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्याचे सांगत आहेत। यावेळी सोनिया होळकर यांनी भेट दिली व तुम्हाला न्याय मिळवून देईल असे आश्वासन दिले। आज इथं आंदोलन 11वा दिवस आहे आणि ह्यांच्या सगळ्यांचं ऐकून अक्षरशः इतकं वाईट वाटतं की म्हणजे एवढं गरीब कुटुंबावर तुम्ही असा अन्याय करता आणि ह्याच्यात तुम्ही राजकारण आणता। ह्याच्यात या दलित समाजाचा एवढाकडेही मागणी करू की लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय मिळावा। ह्याच्यासाठी आम्ही आमच्याकडनं जेवढे जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तेवढं प्रयत्न करू। या सगळ्या प्रकरणात त्यांच्या पत्नीचं मिसकॅरेज झालं, त्यांच्यावर एवढं दुःखद घटना घडली, एवढा तर विचार करावा आणि हे सगळं थांबवावं आणि त्यांना न्याय द्यावा हीच विनंती। येवला मुक्तिदिनीवरील ज्या अधिकाऱ्यांची अनधिकृत्या भुजबळांच्या शिवसहायक आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी जो पत्रव्यवहार केला, आम्हाला न्याय मिळावा त्या मागणीसाठी गेल्या 11 दिवसापासून हा हिरे परिवार बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर न्याय मागण्यासाठी आंदोलन करत आहेत। आणि या आंदोलनाला तालुक्यातील सगळ्याच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे, सहभाग नोंदवलेला आहे। आणि आज पुन्हा एकदा या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी होळकर ताई या देखील आलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि आम्हाला अपेक्षा आहे की ताई या आंदोलनकर्त्याला नक्कीच न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे।